हॅलो, नमस्कार. मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की माझा दिवाळीचा पूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवणार आहे. यावेळेस नवीन घरामध्ये पहिल्यांदा दिवाळी साजरी केली. या दिवशी सकाळी लवकर उठून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे दिवे प्रज्वलित करून रांगोळी काढून त्यानंतर बाहेरचे दिवा लायटिंग लावून मग अशा प्रकारे तयारी केली होती. हा दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस असतो, लक्ष्मीपूजन म्हणून. अमावस्येच्या दिवशी आपण काय काय सेवा करतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून सगळ्यांची अंघोळ होऊन अशा प्रकारे देवांना सुद्धा उठणं वगैरे लावून मी अंघोळ केली होती. तर या पाण्यामध्ये बघा की गंगाजल, त्याच्यानंतर गुलाबजल आणि उटणं लावून अत्तर टाकून मी या पाण्याने अंघोळ केली देवांची. असं एकदम प्रसन्न वाटते बघा घरामध्ये. अशा प्रकारे सुंदर अंघोळ केली. सगळीकडे सफाई, सगळीकडे आनंदी वातावरण आणि दिवाळीची ती पहाट इतकं सुंदर वाटत होतं की तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल. नक्की मला सांगा तुमची सुद्धा दिवाळी कशी गेली. तर अशा प्रकारे देवांची सुद्धा अंघोळ करून सगळ्या देवांना उटणं लावून साग्र संगीत पूजा केली. या दिवशी सकाळी इतकं छान प्रसन्न असतं ना घरामध्ये. आपल्याला आपल्या लहानपणीची जे 90चे असतील त्यांना माहिती असेल, या दिवशी दिवाळीच्या दिवशी टरटर हातपाय आपले उलायचे. पण यावेळेस वातावरणच इतकं खराब आहे, कधी पावसाळा कधी उन्हाळा हिवाळा कळतच नाही. तर वातावरणसुद्धा पोल्युटेड आहे. तर फटाकेसुद्धा आम्ही यावर्षी काही जास्त फोडलेच नाही शक्यतोवर. तर बघा अशी प्रकारे आमची छान दिवाळीची पहाट सुरू झाली. देवपूजा केली, त्यानंतर सेवासुद्धा करून घेतली आणि बऱ्याचशा गोष्टी शूट करायच्या सुद्धा राहून गेल्या, कारण या दिवशी खूप कामं असतात. त्यानंतर त्यानंतर पूर्ण फरशी पुसून घेतली. त्यामध्ये बघा खडे मीठ, त्यानंतर हळद आणि त्यानंतर गोमूत्रसुद्धा टाकून आपल्याला फरशी पुसायची असते. यामुळे ना घरातली पूर्ण निगेटिव्हिटी चालली जाते. गोमूत्र, हळद आणि आपल्याला खडे मीठ हे तर नक्की, नक्की, नक्की आपल्याला पाण्यामध्ये टाकायचंच असतं. यासोबत तुम्ही लायझॉल, डेटॉल जे टाकायचं ते टाका. पण ह्या गोष्टी नक्की तुम्हाला टाकायच्याच असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ आणा घरामध्ये. म्हणजे मिठाला खूप महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची खरेदी करत असतो आणि लक्ष्मीरूपीच ह्या गोष्टी असतात. तर त्यामध्ये मीठसुद्धा येतं. तर हे मीठ आपल्याला छान याने उंबरठासुद्धा पुसून घेतला बघा त्या पाण्याने. गोमूत्र टाकलं मी. तुम्ही बघितलं असेल, गोमूत्राने मी उंबरठा छान स्वच्छ पुसून घेतला आहे. तर आमचं हे नवीन घर आहे. इथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर इथे मी उंबरठा आणला आहे. याचासुद्धा व्हिडिओ मी नक्की, नक्की शेअर करेल जेव्हा उंबरठा बसवेल. लाकडाचाच उंबरठा आपल्या स्वतःच्या घराला पाहिजे असतो. पण इथे आमचं अजून ओसी आलं नाही, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे. म्हणून जो उंबरठा आहे त्यालाच मी छान स्वच्छ करून घेतलं. यावर आता मी हळदीचं लेपन करणार आहे. त्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे तो सुंदर आपल्याला गौमूत्रानेच पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ पुसायचा आहे. कुठेच आपल्याला जळमट पाहिजे नाही. सगळं छान नक्की पुसून घ्यायचं. एक पण धुळीचा कणसुद्धा असायला नको. म्हणजे तुम्ही दिवाळीचे पूर्ण 5ही दिवस पुसलेच असाल मला खात्री आहे. तर असं पूर्ण रोज स्वस्तिक काढून आपल्याला बघितलं असेल तुम्ही, स्वस्तिकसुद्धा मी पुसला. आजसुद्धा परत काढणार आहे, कारण लक्ष्मीपूजन आहे. तर असा सुंदर दरवाजा पुसायचा. वरती बघा मी पिरॅमिडची पट्टीसुद्धा लावली आहे. तीसुद्धा प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजाला नक्की लावा. त्याच्या खालून येणं जाणं झालं पाहिजे. असा छान दरवाजा खालपर्यंत मागून पुढून कानाकोपऱ्यात आपल्याला पुसून घ्यायचा आहे. दरवाजासाठी काय काय सेवा करायची आहे यासुद्धा मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं. त्यानंतर हळदीचे लेपन करण्यासाठी बघा मी शुद्ध हळद घेतली आहे. ही सुद्धा मी केंद्रातूनच आणली आहे. ही हळद घ्यायची. हळदीमध्ये आपल्याला गोमूत्र घ्यायचं. आता यामध्ये तुम्हाला काय टाकायचं तुम्ही तुमच्या यथाशक्ती टाकू शकता, पण गोमूत्र आणि हळद ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये ॲड झाल्या पाहिजे. त्यानंतर चंदन पावडर होती माझ्याकडे. ती चंदन पावडर मी टाकली हळदीमध्ये थोडीशी आणि त्यानंतर मी अत्तरसुद्धा टाकलं आहे. तर अत्तर ऑप्शनल आहे. ह्या चंदन पावडर, अत्तर ह्या गोष्टी ऑप्शनल आहे. नाही टाकल्या तरी चालतात. पण हळद आणि गोमूत्र ह्या 2 गोष्टी असल्याच पाहिजे. त्यानंतर थोडंसं अत्तर टाकलं. लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे आणि तिचं स्वागत आपण अशा प्रकारे छान केलं ना, तर खरंच, खरंच इतकं प्रसन्न वाटते ना घरामध्ये. प्रत्येकजण जे करत असतील ना त्यांना याचा अनुभव असेल, की घरी किती, किती छान वातावरण होतं. कारण उंबरठा ही घराची मर्यादा असते. इथूनच सकारात्मक, नकारात्मक गोष्टी घरामध्ये येत असतात, प्रवेश करत असतात आणि हा उंबरठा, मुख्य दरवाजा हे सुशोभित असलंच पाहिजे. तिथे कुठलीच धूळ असली नाही पाहिजे. कारण की
अलक्ष्मी या उंबरठ्यावर येऊन बसली नाही पाहिजे. तो नेहमी रोजच्या रोज तुम्ही साफ केला पाहिजे. आजच्याच दिवशी नाही, तर रोजच तो साफ केला पाहिजे. त्यामध्ये गोमूत्र टाकलं बघा, हे गोमूत्र आहे, मी टाकते आहे. गोमूत्र, हळद, शुद्ध हळद, त्यानंतर अत्तर घेतले, त्यानंतर मी चंदनसुद्धा टाकले. असं छानपैकी लेप तयार करायचा आपल्याला आणि तो छान बसवायचा. आता इथे तुमचा जर लाकडाचा उंबरठा असेल, तर त्यावर सुंदर हे बसतं. म्हणजे जे मिश्रण तुम्ही हे केलं आहे, छान हळदीचं लेपन होतं. पण हा माझा आता कडप्पा आहे. तर यावर ते असं छान स्मूथ बसत नाही. म्हणून मी काय केलं, जास्त हळद घेतली आणि छान पसरवून घेतली. म्हणजे तुम्हाला आता शेवटी दिसेलच, की इतकं सुंदर लेपन झालं होतं ना हळदीचं. हे पण सकाळीच एकदम केलं. म्हणजे 5:45 झाले असतील. 5:45च्या दरम्यान हे लेपन केलं होतं बघा. त्यानंतर भरपूर वेळ गेला. आता मधामधातले शूटिंग मी घेतलं नाही, कारण त्या दिवशी खूप कामं असतात. उठणं, लावणं, अंघोळी वगैरे. अंघोळी तर सकाळीच झाल्या होत्या सगळ्यांच्या. पण त्यामध्ये वेळ खूप जातो. सगळी साफसफाई, फरशी पुसणं. तर त्यानंतर मी नैवेद्यासाठी थोडेसे 5-1 कानोले आणि 5-6 आपल्या हे असतात ना, काय म्हणतात आपण, अनारसे. म्हणजे अनारसे आणि करंज्या ह्या गोष्टी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ह्या गोष्टी तर आपण केल्याच पाहिजे. तर म्हणून आपण जे आधी करून ठेवतो ना 2-3 दिवस, त्या उष्ट्या होतात. काही-काही जण म्हणजे लहान मुलं असतात, ते चव बघतात. ते म्हणून मी 5-6 करंज्या आणि 5-6 ज्या आपल्या आणि 5-6 अनारसे हे त्याच दिवशी ताजे-ताजे तळले होते. त्यानंतर सगळं ओटा आवरल्यावर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मग हार करायला घेतले. आपण घराला कितीही सुशोभित तोरण तुम्ही लावा, पण या दिवशी झेंडूची फुलं आणि आंब्याचं तोरण म्हणजे आंब्याची पानं याला खूप महत्त्व असतं. म्हणून थोडेसे तरी फुलं आणि पानं यांचं तोरण तुम्ही करा. भलेही तुम्ही सुशोभित दुसरं तोरण, कवड्यांचं तोरण पण लावलं आहे बघा, तुम्हाला दिसेल नंतरच्या म्हणजे व्हिडिओमध्ये, की कवड्यांचं तोरण, त्यावर मग आर्टिफिशियल फुलांचं तोरण आणि त्यावर झेंडूचे फुलं, असली फुलं आणि त्याचं तोरण आम्ही लावलं होतं. त्यानंतर बघा दरवाजा आपण पुसला होता, छान स्वच्छ तो झाला, वाळला. त्यानंतर मग कुंकवाचं स्वस्तिक इथे काढलं आहे बघा. कुंकवाचं स्वस्तिक मग मी काढून घेतलं. आता इथे ना 64 योगिनी यंत्रसुद्धा लावलेलं होतं, पण ते खराब झालं. आता इथे भरपूर कामं चालू आहेत सिमेंटचे, भरपूर. आता इथे कन्स्ट्रक्शन चालूच आहेत अजून. तर ते मी काढलं. आता या दुर्गाष्टमीला मी ते परत लावेल, कारण ह्या दिवशी मला जमलंच नाही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. म्हणून दुर्गाष्टमीला मी ते लावणार आहे. तर इथे गणपतीचा फोटो तो व्यवस्थित करून घेतला आणि स्वस्तिक मी काढते आहे कुंकवाचं. त्यावर हळदी कुंकवाची बोटं पण लावायची आहे. तर या प्रकारे सुंदर असं स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढताना सुद्धा ते सरळ रेषेत व्यवस्थितच काढायचं. उगाच काढायचं म्हणून काढायचं नाही, ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे. आणि त्यातले 4 डॉट ते दिल्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. आणि रिद्धी-सिद्धीच्या ह्या बाजूच्या 2-2 रेषासुद्धा आपल्याला ओढायच्याच असतात. असं परिपूर्ण सुंदर स्वस्तिक काढल्यानंतर त्याचीसुद्धा धूप, दीप ओवाळून आपल्याला पूजा करून घ्यायची असते. जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हाच आपल्याला ती पूजा करायची आहे. अशा प्रकारे सुंदर स्वस्तिकसुद्धा काढून झालं आहे. आणि आता हळदीचं लेपनसुद्धा सकाळीच करून घेतलं या प्रकारे, कारण की ते संध्याकाळपर्यंत छान सुकतं बघा. किती छान बसलं आहे ते लेपन आणि उंबरठा एकदम सुंदर दिसतो आहे तितक्यानेच. आता पूर्वीच्या काळी कसं सडा असायची, सडा, रांगोळी, लेपन, त्याने घर खूप छान दिसायचं आणि जीवजंतू विरहित राहायचं, कारण शेणाचं लेपन करायचो आपण. आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन तरी आपण केलंच पाहिजे. तर त्यानंतर दारामध्ये रांगोळीसुद्धा काढून घेतली. जसं-जसं वेळ मिळेल तसं-तसं मी कामं उरकत गेली. आता बॉर्डरची रांगोळी काढून घेतली. त्यानंतर साईडला छोटीशी रांगोळीसुद्धा मग मी काढून घेतली होती. कारण वेळ कसा जातो दिवाळीच्या दिवशी कळतच नाही. तसं मध्ये-मध्ये जसा वेळ मिळेल तसं-तसं हे सगळं काही केलं होतं. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी असते, पुरणाचा स्वयंपाक असतो, पूजा मांडणी असते, सगळं काही म्हणजे होतच नाही. म्हणून जसं-जसं वेळ मिळेल तसं-तसं सगळं करत गेली. त्यानंतर पुरणाच्या पोळ्या केल्या. म्हणजे मध्ये-मध्ये सगळ्या शूटिंग घेऊ नाही शकली, कारण तुम्हाला माहिती आहे की किती धावपळ असते दिवाळीच्या दिवशी. तर जी शूटिंग घेता आली ते मी तुम्हाला दाखवते आहे. पुरणाच्या पोळ्या केल्या छानपैकी आणि सगळं स्वयंपाक करूनच घेतला होता, कारण की नंतर गरम-गरम करू म्हटलं तर वेळ होत जातो. तर अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या, सगळा खीर, पुरी सगळं स्वयंपाकच करून घेतला. वडे, भजे आणि जे काही असतं फराळाचं तर मी सकाळीच करून घेतलं होतं. तुम्हाला दाखवला तो व्हिडिओ, की करंज्या आणि अनारसे ते मी बनवले होते. बाकीचं सगळं तर होतंच. त्यानंतर अशी पूजा मांडली. पूजा मांडताना काही मला व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण खूप सेवा असतात आणि मांडणी पण खूप मोठी असते. त्यामुळे डायरेक्ट शेवटीच तुम्हाला दाखवते. अशी पूर्ण पूजा मांडली. याचासुद्धा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला होता, की पूजा कशी मांडायची. तर यामध्ये सगळं लक्ष्मी कारक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी ठेवल्या आहे बघा. सगळं ठेवलं आहे.
आपल्या नित्यसेवा, आपल्या सणवार व्रतवैकल्यामध्ये जशी पूजा दिली आहे आणि मासिकामध्ये जशी असते तशी पूर्ण पूजा मांडली आहे. सगळी व्यवस्थित पूजा मांडून झाली आणि त्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवला. आता यातलं काही नैवेद्य गायब आहे, कारण माझ्या मुलांनी त्यातली फळंसुद्धा खाल्ले, पण ठीक आहे. आपल्याला या दिवशी कुठलीही भांडण, कटकट, आरडाओरडा न करता पूजा करायची असते. त्यामुळे मुलं आहे ते घेणारच. म्हणून जसं शूट करता आलं तसं केलं. मध्ये यातलं काही गायब आहे. चिवडा वगैरे, चकल्या, फराळाचं नैवेद्य, आपल्या जेवणाचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य, ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य, जे काही तुम्ही मिठाई आणली असेल तो नैवेद्य, असं खूप सुंदर वाटते घरामध्ये. तर पूर्ण पूजा करताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावूनच पूर्ण पूजा केली. त्यानंतर आपल्याला सकाळपर्यंत दिवा तेवतच राहिला पाहिजे, अशा रीतीने दिवे हे प्रज्वलित केले होते. म्हणजे सकाळपर्यंत राहिले पाहिजे, लक्ष्मीसमोर दिवा राहिला पाहिजे सकाळपर्यंत. त्यानंतर आपल्याला ही पूजा 3 दिवस ठेवायची असते. तर 3 दिवसानंतरच आपण पूजा उचलतो आणि लक्ष्मीची जी पूजा असते ती आपण एकट्याने करत नसतो. लक्ष्मीनारायण सोबत दोघांनीही पूजा करायची असते. सगळ्यांनी अशीच पूजा केली असेल. मी व्हिडिओ टाकलाच होता, तुम्ही बघितला असेल. त्यानंतर ही उरली आपण करतो. तर उरली मला मिळालीच नाही चांगली आणि वेळ पण नव्हता ऑफिसमधून की मी उरली घेऊन येऊ. म्हणजे खूप घाईघाई झालं सगळं. त्यामध्ये माझ्याकडे पितळीची छान कढई होती, तर तिचीच छान आर्टिफिशियल अशी उरली बनवली मी मस्तपैकी. हे फुलं मला खूप सुंदर मिळाले. त्यामध्ये छान दिवा लावून, फुलं टाकून आणि असं घरच्या घरी मी डेकोरेशन केलं आहे. तर असं सगळीकडे छान दिवे लागले होते रात्रीच्या वेळी. सगळ्यांनी रांगोळी काढून आमच्या कॉरिडॉरमध्ये खूप छान वाटत होतं. अशी छान फुलांची रांगोळी काढून, उंबरठा सजवून सुंदर अशी पूजा झाली होती बघा. आपलं हळदीचं लेपनसुद्धा छान दिसते. यावरचे दिवे आणि यावरचे फुलं हे पोरण ऐकत नाही. म्हणजे येताना जाताना त्यांच्याकडून हे होऊन जातं, फुलं पण सरकून जातात. हा मी खूप उशिरा घेतला आहे व्हिडिओ. तर अशा प्रकारे सुंदर बघा, तुला कवड्यांचं तोरणसुद्धा दिसत असेल. खाली कवड्यांचं आहे, मग आर्टिफिशियल फुलं आणि मग आपण केलेली माळ. तर अशा प्रकारे सुंदर आपलं सुशोभीकरण झालं आहे. अशा प्रकारे सुंदर दिवाळी झाली. यानंतर घरी हळदी कुंकवाला सुद्धा बाजूचे लोक आले होते. काही बायकांना सुद्धा मी बोलवलं होतं, तर ते पण आले होते. तर सगळं काही शूट करू शकली नाही. तर अशा प्रकारे सुंदर अशी दिवाळी झाली. बाहेर बघा किती पोल्युशन झालं होतं. रात्री 10-11 वाजता बाहेरचं दिसतही नव्हतं, इतकं पोल्युशन होतं फटाक्यांचं. म्हणून आपण निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तसंही लक्ष्मीला शांतता प्रिय असते. तर आपण फटाके फोडून उगाच पोल्युशन वाढवतो, पण ते चुकीचं आहे. तर बाहेर बघा वातावरण किती खराब झालं आहे. तर अशा प्रकारे छान दिवा संध्याकाळपर्यंत होता आणि लक्ष्मीपूजनाचे दिवे तर सकाळपर्यंत होते. तर अशा प्रकारे सुंदर पूजा झाली. उरली पूजन, त्याच्यानंतर उंबरठा पूजन, लक्ष्मीपूजन, हे सगळं एकदम साग्र संगीत झालं. त्या दिवशी इतकं छान वाटत होतं आणि नवीन घरातली ही पहिली दिवाळी असल्यामुळे खूप 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 मस्त गेली. तुम्हाला सुद्धा कशी वाटली नक्की कळवा.